बघा की हे आदस मदस वाटून घेतलंय, बराबर वाटायले का बघा की. बघू ते कटोरा इकडं कर बरं. बरं वाटायले का नाही सांगा, का बारीक करू अजून जास्त? कारण हे मिक्सरला लावलं एकदम, म्हणजे दोनदा तीनदा असं फिरवलं की ते एकदमच हे झालं बघा. जास्त बारीक केलेले लड्डू बी छान वाटणार नव्हता. नाही नाही राहू दे, असंच चांगलं वाटतंय ते. खाता खाताना असं दाता खाली आले ठुसुळ ठुसुळ की बरं वाटतंय या. ते छान वाटून घेतलंस. आता याचे लड्डू बांधावं लागतील. बरं मला हे सांग, याच्यामध्ये काय काय घेतलंस तू? ताई तुम्ही जेवढं काढून दिलं ते सगळं घेतलं बघा मी, पण एवढं आहे की ते मोजून मोजून घेतलं. असं ते वाटी आहे ना आपली काचाची, मग त्या वाटीनं मी सगळं मोजू मोजू घेतलं. बरं असं आहे का? किती काहाच्या वाट्या घेतल्यास याच्यामध्ये? म्हणजे कसं खाताना असं म्हणजे त्याची चव लागली पाहिजे, अशी एकदम ठिसूळ झाले पाहिजे म्हणून म्हणलं तू नेमकं काय काय टाकलंस याच्यामध्ये. आता मी डब्यात तुला काढून दिले होते, मी म्हणलं तू काय काय घेतलीस काय काय नाही त्याच्यामध्ये विचारावं म्हणून मी विचारायले का तुला. काय काय घेतलं जरा सांग की सविस्तरपणे मला तू. त्याच्यामध्ये का एक ती काचाची मोठी वाटी आहे ना, ती मी घेतली एक बदामाची भरून बघा ताई, आणि एक वाटी घेतली काजू, आणि एका वाटीला सपाट वाटी घेतली समजा मनुके घेतले. मनुके मला जास्त नाही आवडत म्हणून मग मी तेवढेच घेतले बघा. आणि खोबर खीस घेतलाय समजा, मला वाटायला मी घेतला असेल जवळपास अर्धा किलोच्या वरी खोबर खीस घेतला असेल. आणि विलायची वगैरे ते एक एक पुडी घेतली समजा, एक एक चम्मच टाकले विलायची. आपलं ते दालचिनीच म्हणाले माय मी, ते हे नसते का गोडंबी असते ना, ती चारातली ती गोडंबी. आणि परत काय आपलं खडी साखर वाटून घेतली मिक्सरला. म्हणजे तेवढं खडी साखर मी जवळपास अर्धा किलोच्या वरीच घेतली, कारण खोबरे जरा गोड गोड राहते. काजू बदामाला जास्त काय गोड लागत नाही काही नाही. हां आणि ताई ते विसरले मी, जवळपास मी एक वाटी जवळपास सपाट वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं बघा. म्हणजे शेंगदाणेच घेतले आणि त्याला मिक्सरला लावून घेतलं. आणि परत कसं आणि काय म्हणतात ते डिंक असते ना आपला डिंक, तर ते पण जवळपास मी एक वाटी तळून घेतला होता. आणि ते सगळं मग याच्यामध्ये वाटून घेतले बघा. आता अजून काय लागले का तुम्ही सांगा बघा. मी एवढं घेतलं आणि आदसमध्ये सगळं वाटून घेतलं. डिंकाला थोडं बारीक केलं, कारण ते एकदम दाताखाली अडकले, म्हणजे दाताखाली आला तर ते अडकते ना डाळमध्ये, मग ते त्यालाच सगळं ते माणूस, त्याच्यामुळे मग मी त्याला जास्त बारीक केलं आणि बाकीचं आधसमधस केले बघा. अजून काय लागत असेल तर तुम्ही सांगा मला. सगळं काही एकदम बरोबर घेतलंस, पण मला असं वाटायला जरा गोड कमी होईल काय की, कारण एवढं सगळं घेतलं आणि साखर अर्धा किलोच घेतलीस ना, तर मग मला वाटायला की ते जरा असं जास्त घ्यावं लागते काय की. माहिती का ताई, लय गोड खाल्लेलं बी म्हणजे तेवढे चविष्ट लागत नाही तर, आणि हेच एवढेच बस झाले, काही गरज लागत नाही जास्त साखराची. लय गोड चिटूक झाले की मग ते वटाची पकल्यासारखे होतात. एवढंच बस झालं. तुम्ही खाऊन बघितल्यावर मग म्हणसाल की गड्या साखर एकदम बरोबर पडली. फिके होईना तर लय गोड होईना तर एकदम मीडियम आणि व्यवस्थित होतात बघा. लय गोड केले ना ताई मग ते लड्डू फुटत नाहीत, असं एकदम कडक होतात त्या याच्यामुळं ना. हे एवढं बस झालं व तुम्ही खाऊन जेव्हा होतील ना तेव्हा तुम्ही पहिला लाडू खाऊन बघा, लड्डू खाऊन बघा, तुम्हाला लय आवडतील. मी एकदम साखर बराबर टाकली बघा. तुम्ही कसं आता जास्त मनसाल मी टाकल तर मग ते लयच गोड होऊन जातील आणि कोणालाच खावा वाटणार नाही. आणि असे तुम्हाला माहीत आहे ना, आपल्या त्या आत्याबाईला कारण तात्याबाईला शुगरचा जरा प्रॉब्लेम आहे, तर त्याला ते कसं जमणार नाही काही नाही, आणि त्याला बीपीचा प्रॉब्लेम आहे, मग ते गोड नका जास्त, त्याच्यामुळं हे एकदम व्यवस्थित होतात. तुम्हाला असं म्हणजे म्हणायचं कामच पडणार नाही की शिलानं असे तसे लाडू केले म्हणून फिके झाले तर खायचे, असं लायकीचे झाले नाहीत म्हणून असं तुम्हाला म्हणायचं कामच पडणार नाही. तुम्ही ना एकदा फक्त आता ते लाडू होतील, तुम्ही काय करा, एक काम करा, त्याला तोपर्यंत दुपारचा चहा जर निवडून द्या तुम्ही, तोपर्यंत मी याचे लाडू बांधायची प्रोसेस सगळे तयार करून घेते. मग पटकन या तुम्ही चहा देऊन इकडे या, आणि मग नंतर आपण पटापट लड्डू बांधून घेऊता आणि लगेच चिवड्याला लागूता, कारण चिवडा बी राहिला आपला. आणि मग नंतर आपलं शंकरपाळी वगैरे ते आत्याबाई म्हणून लागल्या मी पीठ वगैरे चुरून देतो, तर मग त्यांनी पीठ चुरले तर मग पटापट मी लाटून देते, तुम्ही तळवा, सगळं होऊन जातं या. मग नंतर करूता पॅकिंग पटकन. नंतर मग 2 घंटे तरी 1-1.5 घंटा तरी मला झोप भेटली ना, तर तेवढाच माझ्या जीवाला आराम होईल व माहिती आहे. बरं माय राहू दे, तू म्हणायलीस तर हो, उगच जास्त गोड झाले तर कोणीच खाणार नाही, त्यामुळं तू जेवढं म्हणायलीस तेवढंच हो, असंही बराबर आहे. ते खोबरे जरा गोडच राहते आणि काजू बदामाला जास्त काही गोड लागत नाही काही नाही. बरं आहे.
आणि मग बाकीचं ते करून घेता येते, चिवड्याचं वगैरे करून घेता येते. आता एक काम करते, तू मग म्हणलीस तर मग जाऊन चहा टाक. तुझ्या नावचा टाकू का चहा? कारण मी पिना गड्या आता. मला चहा पिलं की मग ते हे काय म्हणतात ॲसिडिटी व्हायली. संध्याकाळी कसं झोपही भेटणार नाही, काही नाही जास्त, तर मग ते लय ॲसिडिटी होऊन जाते, पित्त होतात, तर मला सहन होत नाही. तर तुझ्या नावचा टाकायचा का? कारण आत्याबाईचा ना, कारण आत्याबाईचा ना, आपल्या आत्याबाईचा आणि त्या शेवंताचा टाकते. बाबा झोपले की काय आहे की ते बघावं लागल. आणि चिंटूच्या हिचे पप्पा नाही ते बी घरामध्ये, ते गेले तो ऑफिसला, सुट्टीचं काहीतरी टाकून येतो म्हणले, सुट्टीचं तेवढं काम करून येतो म्हणले. मग आपण एक काम करते, आपल्या दोघी तिघीचा चहा टाकते. आणि तुझा टाकायचा का ते सांग बाई मला. आता पटकन टाकते आणि येते लाडू बांधायला तुझ्याजवळ बसून इथं. हो ताई, माझ्या नावचा टाका, कप भरून टाका गड्या. मला कसा झोप तरी येणार नाही, कारण ते चिवडा आणि शंकरपाळे हे ते करेपर्यंत करून म्हणजे तेवढी ताकद राहते, एनर्जी राहते. चहा पिला की मला तरी वाटते बघा. तुम्ही कप भर माझ्या नावचा टाका, कसं मग एकदा कामं झाले की मग जाऊन लोळते तर असं घंटा दीड घंटा. मग आता एक काम करा, तुम्ही चहा टाकाच माझ्या नावचा बी, आणि त्याच्या नावचा कोणाकोणाला टाकायचा ते तुमच्या हिसाबाने टाका. आणि मग या लवकर, आणि आपण मग बाकीचे लड्डू बिड्डू बांधूता. बरं टाकते मग, आणि त्याचा नेऊन ठेवते आणि देते त्याला. येते तोपर्यंत तू काय कर, याला थोडंसं थंड व्हायला व्यवस्थित हे कर. कारण कसं ते पाक सोडल्या मग ते लाडू एकदम गच्च पकडतात. त्यामुळं काय कर, हे लाडूचं जे तू मिक्सरचं वाटण केलंस ना, त्याला थोडंसं मोकळं व्यवस्थित करून घे, पसरून घे. ते गरम गरम वाटायले मला. मग कसं ते गरम जास्त भांडले की ते हे होऊन जातात, वातडतात, फुटत नाही तर पटकन. त्यामुळं ना त्याला व्यवस्थित थोडंसं आसरून पसरून ठेव त्याला. बरं ताई. अहो ताई, चहा टाका की पहिले. अगं पहिल्यांदा बघून येते बाबा जागी होतं का झोपलेलं होतं. आणि मग आत्याबाई वगैरे कोणी अंगबिंग टाकले असेल त्याला विचारावं लागेल, नाही तर जाऊन चहा देईल त्याला आणि म्हणतील मी आता झोपले होते आणि डोळा लागला होता आणि लगेच चहा आणून दिलीस मला. विचारलं तर नाहीच, त्याच्यामुळे जाऊन पहिले विचारून येते. एका मिनिटात येते लगेच आणि मग चहा टाकते. तुझ्या नावचा टाकते, त्याच्या नावचा टाकते, कोणाकोणाला लागते ते. बरं ठीक आहे, बघा मग कोण कोण पिणार आहे ते. चल ग माय, आता काही जास्त वेळ राहिला नाही, काही नाही. पटपट आता आटपून घेवा. माय रात्र कवा होते की रात्रीचे पराठे कवा बनवू की असं चाललंय माझं. तर आता लवकर बनवून घेते, डबे पटापट भरून ठेवावं लागतात. आणि मग कसं लेकरं संध्याकाळच्या लेकराला लवकर झोपू घालते, म्हणजे ते उठायच्या टायमाला नाटकं तरी करणार नाहीत. त्यामुळं मग आता पटापट आटपून घेवा. माझी नुसती कंबर दुखायली, उठलं तेव्हापासून झाडझूड हे ते स्वयंपाक पाणी सगळं झालं, जेवणाचे भांडे बिंडे सगळं झाले. तर आता हे लड्डू बिड्डू झाले की एकदा चिवडा बिवडा आणि शंकरपाळे आटपून घेतले की जाऊन घंटा 2 घंटे लोळते. नंतर उठून पटकन पॅकिंग बिकिंग करून संध्याकाळचा स्वयंपाक बिपाक करून घेवा. होऊन जाते रे देवा. हॅलो काळू दादा, ऐका ना, 8-10 दिवस जरा दूध नका आणू, कारण आम्ही जरा घरी नाही, बाहेर जाणार आहोत. त्यामुळे आहे तर तुमचे बाबा आहेत तर घरी, पण त्याला दुधाचं कसं ते दुधाचा चहा पित नाहीत ना, त्यामुळं मग दूध नका आणू. आणि कसं आम्हाला मी जरा बाहेर चालले, त्याच्यामुळं कसं ते दूध एवढं मोठं घेतील नास व्हायचं होय. त्यामुळं ना 8-10 दिवस दूध देऊ नका. मी आलं की मग त्याला कॉल करायला सांगते तुम्हाला, मग तेव्हापासून दूध लावा. आता सध्या 8-10 दिवस दुधाची तेवढी काही गरज नाही, याच्यासाठीच फोन केला होता. बरं बघा. आई काय झालं, बोल ना शेवंता. आणि बाबा आपल्यासोबत येईना झाले तर. अगं येणार आहात ग बाबा. मग तू फोनवर त्या दूधवाल्या काकाला काय म्हणू लागली, बाबा ये घरीच तर आम्ही बाहेर चाललो म्हणून. अगं शेवंता, असं सांगून जाता येत नाही बाई. आता 8-10 दिवस दूध बंद करायलो म्हणल्यावर त्या माणसाला शक येणार नाही का? मला सांग बरं. घराला लॉक आणि हे ते दिसतंय, मग ते माणसं पाळक ठेवून राहतात, घरात कोणीच नाही गड्या. त्याच्यामुळं ना असं सांगता येत नाही बाई. चोरी वगैरे व्हायची भीती राहते माय. कसं तर सांगावं लागतंय, म्हणून तर मी त्याला सांगितलं ना बाबा घरीच होतं. कसं आता दूध 8-10 दिवस नाही आणणार म्हणल्यावर मग ते कसं चक्कर वगैरे मारून गेलं, कोणाच्या मनात काय येईल काही सांगता येत नाही ना बाई. त्यामुळं मग मी सांगितलं की बाबा होतं घरी आणि मी काही नाही घरी, आणि 8-10 दिवसानं आल्यावर दूध घेऊन याल म्हणजे लावा. मग ते कसं त्यामुळे ते माणूस येतही नाही, फिरकी मारतही नाही, दूध घ्यायचं नाही गड्या. हाय कोण ना कोणतरी घरी त्याच्या, ते माणूस येतच नाही या साईडला. असं असते बाई, म्हणून ते सांगणं होय.
बरं बरं, असं आहे का? बरं बरं, मला वाटलं की बाबा येणारच नाहीत काय की, म्हणून मी म्हणलं बाई आता तर बाबा रात्री तर तयार झाले होते यायसाठी, आणि आता अचानकच बाबाचं येणं कसं कॅन्सल झालं. कारण बाबा नाही आले असते तर आपलं कुठं मन लागलं असतं, एवढं 10 दिवसासाठी बाहेर म्हणलं आणि बाबा एकटेच घरी, जीव लागला नसता ये, म्हणून विचारलं बापा. शेवंता, अगं तुझी आई लय हुशार आहे ग अशा गोष्टीमध्ये. लय तिचा दिमाग फास्ट पडतय असं, तिला एकदम म्हणजे ती पहिलेपासूनच अशा गोष्टीमध्ये लय हुशार आहे बघ. त्यामुळं तर तिनं असं मला बी बोलली नाही, काही नाही. मी आता फोनवर बोलू लागलो तेव्हा अचंबितच झालो की मला वाटलं की बापा मी तर हिला काही म्हणलो नाही की मी घरी राहणार हाव. नंतर मग मला थोड्या वेळानं लगेच क्लिक झालं की शेवंता मुद्दामून म्हणायली म्हणून. आणि असंच करावं लागते शेवंता, तुझ्या आईनं जे बोलली ते बरोबर आहे. असं कोणाच्या भरोशावर आणि कोणासाठी सांगून जाता येत नाही की आम्ही बाहेर चाललो वगैरे म्हणून सांगून करता येत नाही माय. त्याच्यामुळे तुझ्या आईने जे काय बोलली ते बरोबर बोलली बघ. मग बहीण कोणाची आहे बाप्पा? आज दिवस कुणी कुणी उघालाय, म्या नवऱ्यानं मी स्तुती केली, नाही तर शांता शांतता ठेव घरामध्ये असा शब्द येते म्या नवऱ्याचा. आज लयच खुश दिसायला बाप्पा माझा नवरा. अगं म्हणू दे की शांता, मै भाऊजी हत, तुला म्हणणार नाही तर कोणाला म्हणतीला? म्हणू दे, चांगलं म्हणलं तरी तुला लयच खटकतंय ना, मंगळ म्हणलं तरी तुला लयच खटकतं या. आज तुझी स्तुती केली तर चांगलंच झालं की, तू तर खुश व्हायला पाहिजे. अगं माय, मी कुठं काय म्हणलो तुया भाऊजीला एवढा लगेच पुळका तुया भाऊजीचा? ए आई, काय म्हणू नको आहे म्या बाबाला, काय म्हणू नको बघ. मै बाबा लय चांगले होतं, म्या बाबासारखं कोणीच नाही, लक्षात ठेव. तुला ना, तू खरंच रागीट स्वभावाची हस, तुला राग आला की सरकत राहतीस जरा दराशाला, पण बाबाला असा राग बी येत नाही बघ तुझ्यासारखा. हो ग माय, कशाला काय म्हणू तुया बाबाला, लयच पुळक्याच्या तुम्ही दोघी जणी, एकीचा भाऊजीनी एकीचा बाबा, लयच तुमच्या दोघीचं. आणि मवा कोणी नव्ह का, माझे कोणी नाहीत का सांग बरं बाया? शांता, तू नवरा हाव ग मी, जाऊ दे ना, कशाला उग पोरीला हे करायलीस. म्हणायली आता म्हणू दे, तेवढं तरी म्हणू दे बाप्पा. दुसरं तो काय असतं, तू स्तुती करायसारखं तर तू काही ठेवलं नाही, तू तर करत नाहीस का वाच. मी लेकीला मी होनीला करू दे मग स्तुती. आता बाई बाबा इकडेच हाका हो तुम्ही सगळेजण. आहे माय, तुम्ही सगळेजण इकडे येऊन बसल्या का? मी गेली होते बाबाच्या रूम मध्ये, जाऊन बघितलं बाबा नाही तर तुम्ही तिकडे, मला वाटलं त्या गॅलरीत बसल्या काय की पलीकडच्या आपल्या मोठ्या तिकडे. कोणी दिसलं नाही, काही नाही. ताईला इकडे तिकडे बघितलं, कोणीच नाही. मग इकडे शेवटच्या या साईडला आले बघा. अव मी हे विचारायला आले होते, चहा प्यायचा का म्हणलं, कोणाला टाकू का, तिच्यासाठी विचारायला आले होते मी. मी ना नको ग, मला नको टाकू बाई, मी जाऊन करतो जरासा आराम. आता कवापासून बसून होतो इथं, जरा पाठ दुखायली माझी, पाय दुखायली तर आता संध्याकाळी कसं रात्री बराबर झोपही होणार नाही, काही नाही. त्याच्यामुळे जरासा जाऊन आराम करतो, मग संध्याकाळच्या टायमाला मी माझी बॅग भरतो, आपलं हळू करतो मी माझं. तुम्ही तुमचं बघून घ्या. यायला कोणाला प्यायचा असेल तर कर ह्याच्या नावचा. मी चाललो माझ्या रूममध्ये, जरासा आराम तरी करतो तेवढंच. बरं बाबा, तुमच्या नावचा टाकत नाही, करा मग तुम्ही आराम. मग संध्याकाळच्या टायमाला जरासं उठले, आराम वगैरे झाला तेव्हा तुम्ही सांगा, मग तुम्हाला मी जरासा गरमागरम चहा टाकून देते, अद्रक वगैरे टाकून, मिरे वगैरे टाकून देते. थोडंसं अंग वगैरे दुखत असेल, तुमचं सर्दी वगैरे झाली असेल तर ते होते कमी. तोपर्यंत तुम्ही जाऊन करा आराम. बरं जातो बाई मी मग. तुम्हाला कोणाला प्यायचा का आई, ताई, आई तुम्हाला, मोठ्या आई तुम्हाला, कोणाला टाकू का चहा? हो वहिनी, मला टाका जरासा, अर्धा कपाला अर्धा कप करा. एक काम करा, माझ्या चहामध्ये जरा अद्रक वगैरे टाका, आणि काय म्हणतात विलायची पण टाका थोडीशी, त्यानं सेंट फार म्हणजे स्वाद लय भारी येतं या. आणि बस झालं, म्हणजे अर्धा कप टाका, त्याच्या व्यतिरिक्त जास्त करू नका. आणि घट जास्त म्हणजे जास्त पातळ दुधाचा करू नका, थोडंसं घट राहू द्या. मला बी टाक बाई, मी ना अर्धा कपच टाक, जास्त काय करू नको. आई तुम्हाला नको, मला बी आता करू नको, त्या बाबा संग कर. आता थोड्या वेळापूर्वी जरासं ते जेवण वगैरे केलं होतं, ते जिरत नाही, मग त्यामुळं आता काय टाकू नको. मी बी जाऊन घंटाभर आराम करते. आणि आई
तुम्ही म्हणल्या होत्या की जराशी शंकरपाळ्याचं पीठ चुरून देतो म्हणून. मी चहा ठेवते तुम्हाला बी, जरासा चहा प्यान, मला शंकरपाळ्याचं पीठ तेवढं चुरून द्या की. आता कुठं लड्डूचं काम झालंय, म्हणजे फक्त अजून बांधले बी नाहीत लड्डू. आता ते वाटण वगैरे झाले, आता शिला त्याचं ते पाक वगैरे तयार करतो म्हणली ताई. मग जाऊन पटपट बांधून घेता आणि चिवड्याचं करून घेता. तुम्ही फक्त जरासं पीठ तेवढं मळून द्या ना, तुम्ही किंवा ताई कोणी मळून द्या. मग नंतर मग शिला लाटून कापून देते, मी तळवते. बाकी तुम्हाला दुसरं कोणतं काम नाही, तेवढं फक्त तेवढं पीठ तेवढं चुरून द्या की आई. वहिनी, आईची जरा पाठ दुखायली म्हणून आई म्हणायली की चुरून देत नाही. तुम्हीच घ्या ना चुरून. शिला वहिनी नाही तर तुम्ही दोघीपैकी एक जण चुरून घ्या ना. कसं तर आईनं केलं ना, मग ते संध्याकाळच्या टायमाला आईला हे ते करावं लागतं या, मग त्याच्यातच वेळ निघून जाते. तिची जरा पाठ दुखायली म्हण. मी येते करू लागायला तुला. तुम्ही लड्डू बांधायला सुरुवात करा, चहा ठेवन लड्डू बांधायला सुरुवात कर. मी येते, पीठ चुरून बी देते ना कापून बी देते शंकरपाळे वगैरे. शिला नाही तर मग तू तळव. काही तेवढं टेन्शन घेऊ नका, कारण संध्याकाळच्या टायमाला खूप कामं होतं, इथं बसून बसून राहायला होत नाही. शेवंता अगं आपल्याला घरी राहायचं नाही ग बाई, बाहेर जायचं. त्या दोघी जणी किती काय म्हणून करतील अगं. जरासं घरातलं करू लागाव, पोरगी स्वर्गी हस तू. आईला सांगण्यापेक्षा तू जाऊन चुरून द्यायचं पटकन. छुटू घरातले कामं कराव ग. का मथारी झाली नाहीस काय नाही, तू लय वय झालं नाही काही नाही. जान जमान तू पोरगी करू लागाव ना दोघीला. किती दोघी जणी काय काय म्हणून करतील. सकाळपासून त्याचं स्वयंपाक करा, धुणे भांडे करा, फरशी करा, चहा पाणी करून द्या, नाश्ते करून द्या. अगं त्या वाकड्या तिकड्या होतीला दोघी जणी किती काय म्हणून करतील. आता लड्डू करतील, परत चिवडा हान, मग शंकरपाळे, हे खायला सगळ्याला गोड लागतं या. जरासं करू लागलं तर काय लय दुखायले की काय अंगा. करून लागा नाही बाई, जाय बाई पटकन जरासं धरा करू लाग. काय करायचं ते, असं बसून राहू नये ग. त्याचा जीव हा, त्याचा विचार करावा लागतंय. मावशी, मी आता दुपारचं तरी तेवढं कर ना. एक काम करते, संध्याकाळचे पराठे आणि त्याच्यासोबत चटणी वगैरे लागणार आहे का, ती मी एकटीच बनवते. कोणी त्याला मदत करू नका, काही नका. ते जे आपल्याला उद्या सकाळी खायला लागतील का, ते सगळे पराठे मीच बनवून घेते आणि चटणी पण मीच बनवते. मग वहिनी वगैरे तेवढं काही काम करणार नाहीत. आता तेवढे फक्त सकाळी आता ते जेवढे कामं होतं का, ह्याला चिवड्याचे, शंकरपाळ्याचे आणि लड्डूचे तेवढे करून घेऊ द्या. संध्याकाळचं काय नाही ह्याचं, ह्याला पॅकिंग जरी केली तरी खूप होऊन जाते यांनी. मी माझे संध्याकाळचे किचनमध्ये कोणाला येऊ देत नाही, मी माझं करून घेते. मावशी प्लीज बघ माहिती या मनानं, करा वाटलं तर कर. नाही मी करते. मीना जाय बाई, शंकरपाळ्याचं पीठ वगैरे चुरायला येते मी आणि कापून बी देते. तळवा एक जण कोणी बी. आणि जाय चहा वगैरे ठेव, अद्रक वगैरे टाक. मी येऊन तुला मदत करते. बरं आत्याबाई चालते की.